काया वाचा मणी झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधचिना विश्वास कमी झाले स्वामी बरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची तुका म्हणे चित्त करावे निर्मळ तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ आहे तेथे विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची कमी अजून एवढं सांभाळावं कीर्तन नुसतं स्वर बिघडला की माझं बिघडलं बस 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 काय कुठं गेलं विठ्ठला झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधचिना विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे पांडुरंगा करू प्रथम नमन प्रथम नमन दुसरे चरणानंद दुसरे संजीवयन्तिल शक्तिधर स्वधाम्ना अन्योच हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्य महाराजानी शोभि वानरनाटोपे निज शक्ति कपटे मारावा मारुति कपटल चले पृच्छा प्रति कपट घाति कपि पुच्छ दंडवत गुरु गोविंदा विजन सोय पहरे प्रणाम तीन नमो आगे होय थाळे विटपर निकट कटी पर कर पितांबर गावे शंख चक्र जो हात विराजे गोवर्धन गिरिधारी सेवे लागे सेवक
तुझ्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर काया वाचा मणी झाला विष्णुदास कामक्रोध त्यास बाधचिना विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे प्रसून प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे गुरुपणा करता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य शिरोमणी देहू निवासी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा 3 चरणाचा सर्वांच्या पाठातील सर्वांच्या परिचयाचा गाथ्यातील अत्यंत महत्वपूर्वक अभंग सेवेसाठी घेतलेला आहे जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून साध्य साधन भाव सांगतात विढाला सवय नाही जवळ बोलायची आता असं काय असेल साध्य साधन भाव तुकोबरा या अभंगातून सांगतात चालू असणारा गेले अनेक वर्षापासून आपल्या श्री क्षेत्र रोईवर या गावातील हा उत्सव सप्ताह ग्रंथराज श्री ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण तथा जगद्गुरु तुकोबरांच्या गाथ्याचं भजन प्रवचन हरिपाठ रोज संध्याकाळी कीर्तन जागर काकडा हा परंपरेने चालत असणारा हा उत्सव आमच्या गावातील याही वर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये सगळे पंचक्रोशीतील मंडळी मिळून हा उत्सव साजरा करत आहे बऱ्याच वर्षातून रोईभरला येणं झालं आतापर्यंत मी कीर्तन केलं पण हद्दीच्या बाहेर केलं आता हद्दीत आलोय नाही मला सवय नाही आमचा बाप असतो मी भेटणार नाही तुम्हाला हातीत एकदा प्रसंग आला होता पण काय झालं कधी कसं असतं वारक्याच्या पारड्यात लवकर माफ पडत नाही काय करता माफच अवघड दोघांनी विचार केला गुरुजी आणि महाराज म्हणजे नाही नाही तू काय तुझा बाप आणतो आमच्या वडिलांना कीर्तनाला पाठीमागं बऱ्याच वर्षापूर्वी एकदा येऊन गेले वडील श्री गुरु माझे बाबा विष्णू महाराज कबीर बाबांची सेवा मागं झाली आणि ह्या वर्षी परत गुरुजींच्या महाराजांच्या प्रेमास्तव सगळ्या गावकरी नियोजक मंडळींच्या प्रेमास्तव आज हा येण्याचा योग 11:30 पर्यंत लवकर येत नाही आणि तसं पाहायला गेलं तर आजची सेवा म्हणजे शक्यतो आम्हाला कीर्तनाची तारीख घेताना विचारतात मला तुमची कुठली रिकामी तसंही आज मला आजच्या कीर्तनाला झालं नाही द्वादशीला कीर्तन आहे द्वादशीला तुम्हाला यावंच लागेल ही घरी धरून डायरेक्ट धमकी वजा कीर्तन आहे धमकी वजा ते धमकी भाषा तुम्हाला कळेल म्हणजे थोडक्यात दम जाती ना म्हणजे काय महाराजांना माहिती गुरुजीलाही माहिती दशमी एकादशी द्वादशी शुद्ध वारीला 3 दिवस महाराज कुठेही बाहेर जात नाही मग हक्काची तारीख आपल्याला मिळणार आहे दुसरी तारीख विचारायला गेली की महाराज होय नाही म्हणण्यापेक्षा महाराज द्वादशीला तुम्हाला कीर्तनाला यायचं आहे आणि शुद्ध द्वादशी आता घरी वारकरी गिरमत करते मी आपल्या इकडे आलोय आपलं असं म्हणजे काही अडचण नाही हक्काने प्रेमाने ही कीर्तनाची सेवा आहे सगळ्यांच्या प्रेमास्तव तुम्ही सगळी पंचक्रोशीची लांबून लांबून मंडळी सगळी भजन करणारी मंडळी महाराजांच्या प्रेमातली तुमच्या गुरुजींच्या प्रेमातली गुरुजींचं प्रेमाला असं जरा अडचणच वाटाली कीर्तन करताना ते म्हणतात तुम्ही म्हणताल का कारण नेहमी मी कीर्तन करताना गुरुजी माझ्या समोर असतात आज गुरुजी टाळ घेऊन उभा आहे काय मला माहित नाही त्यांच्या मनात काय आहे ते पण उभा राहिले का मला कीर्तन करताना 2 माणसं दोन्ही बाजूला असतात ह्या बाजूला दादा बसतात आणि ह्या बाजूला गुरुजी बसतात आणि मग त्या दोघांकडे बघून मला काय बोलायचं ते सुचत असतं पण आता इकडे उभा आहे दादा तिकडे खुर्चीत बसले मला अगोदर बरं वाटलं होतं पण आता जरा लांब गेले दादा पण तुम्ही लांब जावं पण मला टाकू नका विठाला अनेक वर्षापासून हा उत्सव हा कार्यक्रम सप्ताह रूपी यज्ञ गेले अनेक वर्षापासून आपल्या गावात हा उत्सव चालू आहे उत्सव करत असताना सप्ताह करत असताना बऱ्याचशा अडचणी असतात करणं सोपं नसतं पुढं होणाऱ्याला सगळ्या गोष्टी सप्ताह करत असताना सगळ्या गोष्टी नियोजन करताना खूप अवघड असतं पण मला थोडस असं विचारायचं मी पहिल्यांदा गावातल्या सप्ताहात आज कीर्तन करत असल्यामुळे मला पहिली गोष्ट एकच विचारायची आहे हा जो सप्ताह आपण करतोय सगळी मंडळी हा करायचं कारण काय याच्या पाठीमागची भूमिका काय आम्हाला कळाली पाहिजे आम्ही ज्यावेळेस नवीन गावामध्ये कीर्तनाला जातो नवीन गावात गेल्यानंतर आमच्या नशिबाला 100% रिटायर्ड माणसं पुरुष मला आज समाधान वाटलं आणि मागेही पाहिलं मी
रोईवर मध्ये सगळे टाळकरी चांगले, आता नवीन पिढी इकडे उभा आहे, त्यामुळं समाधान वाटलं. म्हणजे पुढेही चालणारा याची गॅरंटी आज आम्हाला मिळाली, याची गॅरंटी आम्हाला मिळाली. आता असू द्या, पण ही सगळी जुनी माणसं भेटतात. आम्ही जुन्या माणसाला भेटले की विचारतो का तुमच्या गावात हा सप्ताह चालू आहे? म्हणजे हो महाराज, हो चालू. बरं, कशामुळे करता तुम्ही? काही कारण नाही. करायचं काय काय असतं, कुठलीही गोष्ट करताना त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आम्हाला कळायला पाहिजे. ऐका, मी तुम्हाला सोपं बोलतो. आणखी पहिला मुद्दा असा लक्षात घ्या, आपण जे जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर कुणीतरी शेती करतंय, कुणीतरी नोकरी करतंय, कुणीतरी उद्योगधंदा करतंय. कशासाठी करतंय? या पोटा कारणे गाधालो पांगेला जन्म. पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही काय करतोय? कुणी शेती करतंय, कुणी व्यवसाय करतंय, कुणी नोकरी करतंय. बरोबर आहे. मला एवढंच विचारायचंय, सप्ताह करायचा का? माझा मुद्दा एवढाच आहे, का करायचा? मग तो माणूस एवढंच सांगतो, महाराज काही नाही, आमच्या बापानं केला म्हणून आम्ही. हे उत्तर संयुक्ती सध्याचा काळ असा आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, तर जमतंय. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, तर जमतंय. मग का करायचा सप्ताह? याला आधार काय? तर ह्याला आधार श्रीमद भागवत आहे. काय भगवद्गीता आधार? ऐका, जर तुम्हाला कलियुगामध्ये पुण्याची प्राप्ती हवी असेल तर एकमेव साधन सप्ताह यज्ञेन कुलो पुनंतिते. ऐका, श्रीमद भागवत आम्हाला सांगतं कलियुगामध्ये पुण्याच्या प्राप्तीचं सोपं साधन म्हणजे काय? सप्ताह रूपी यज्ञ. आता ऐका, या श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये बोलत असताना भागवतकारांनी सप्ताह यज्ञेन कुलो पुनंतिते, कलियुग हा शब्द वापरला. आता गंमत अशी असती, मीटिंग मध्ये बसल्यानंतर एखाद्याने एखादा मुद्दा जर उपस्थित केला तर त्याला प्रतिमुद्दा म्हणजे प्रतिप्रश्न त्यामध्ये निर्माण होतो. ऐका, मी तुम्हाला सोपं बोलतो, आणखी सांगतो तुम्हाला. ऐका, वेदांत शास्त्राचे ग्रंथ अनेक महाराज झाले, अनेक ग्रंथ आहेत. का झालेत? त्याचं कारण एकच आहे, सगळ्याचा सिद्धांत एकच आहे. काय आहे? ब्रह्म सत्य, जगत मिथ्य, एवढा सिद्धांत आहे. बरोबर आहे. म्हणजे देव खरा आणि दिसणारं जगत खोटं. देव दिसतो का? तर तरी त्याला काय म्हणायचं? मी काय बोलतो कळतंय ना? माझी भाषा मराठीच आहे, म्हणजे कळायला झालं म्हणजे तर मी एवढं बोलून कळायला पाहिजे. ब्रह्म सत्य म्हणजे देव खरा, बाकी सगळं खोटं. एवढाच मुद्दा आहे का नाही? एवढा सिद्धांत आहे का नाही? एवढ्या सिद्धांतासाठी अनेक ग्रंथ निर्माण झाले. का झाले? प्रत्येकाची मतांतर वेगवेगळी, प्रत्येकाच्या मतातून वेगवेगळे मुद्दे मांडत गेले म्हणून अनेक ग्रंथ झाले. माझा मुद्दा एवढाच आहे, कलियुग शब्द वापरल्याबरोबर त्या मीटिंग मध्ये बसणाऱ्या लोकांनी सांगितलं कलियुगामध्ये सोपा साधन म्हणजे काय? सप्ताह रूपी यज्ञ. काही लोकांनी म्हणजे नाही नाही, आम्हाला जरा पाठीमागच्या काळात आम्हाला साधन करायचं. ते म्हणजे कुठलं साधन करायचं? म्हणजे काही नाही, पाठीमागाची युग झाली, सत्ययुग, द्वापार युग, त्रेतायुग आणि मग कलियुग. बरोबर आहे. म्हणजे हो, मग आम्हाला सत्ययुगातलं साधन कलियुगात करायचं आहे. काय अडचण आहे पुण्याच्या प्राप्तीसाठी? ते साधन जर कलियुगात केलं तर सोपं का अवघड आहे ते आम्हाला कळू द्या. आम्हाला सत्ययुगातलं साधन करायचं आहे. ते म्हणजे ठीक आहे, सत्ययुगात साधन काय होतं पुण्याच्या प्राप्तीला? तर सत्ययुगामध्ये यज्ञ यादादिक नावाचं कर्म करत होते. काय करत होते? यज्ञ यादादिक नावाचं कर्म करत होते. ऐका, यज्ञ करणं सोपं का अवघड आहे कलियुगात? तुमचं मत काय? सोपं काहीच अवघड नाही महाराज. जिथं बांधकाम आहे तिथं जावा, 10-12 विटा गोळा करून आणा, यज्ञ कुंड तयार होतं. देवबाप्पा असतात, देवबाप्पांना बोलवा. तुम्ही केलं नाही का यज्ञ? बांगला बांधला की काय होतो? वास्तुशांती होती. वास्तुशांती झाली काय होतो? यज्ञ होतो का नाही? मग केलंय ना तुम्ही, मग काय अवघड आहे? काय अवघड नाही. ऐका, धर्मशास्त्र असं सांगतं, जर तुम्हाला यज्ञ फलद्रूप करायचा असेल, जर तुम्हाला यज्ञाच्या माध्यमातून पुण्याची प्राप्ती हवी असेल, फलद्रूप करायचा असेल यज्ञ, तर तो यज्ञ असा तसा करून चालत नाही. ऐका, त्याला नियम सांगितले धर्मशास्त्राने. काय सांगितले? ऐका, ज्या ठिकाणी तुम्हाला यज्ञ करायचा ती भूमी कशी पाहिजे? ती म्हणजे पवित्र पाहिजे. काही अडचण नाही, पवित्र करायला लागतच. काय? गावरान गायचं शेण आणि गोमित्र आणून टाका, काय झाली जागा पवित्र. पुढे बोला, पुढे बोला. पुढे बोलल्याबरोबर धर्मशास्त्र असं सांगतं नुसती जागा पवित्र असून चालत नाही, मग ती जागा नांगरलेली पाहिजे. ते म्हणजे नांगरू ना, काही अडचण नाही, पण नीट ऐका, नांगरू पण कशी? ती कुठल्याही नांगराने चालत नाही, सोन्याच्या नांगराने नांगरावी लागते. सोन्या नावाच्या ट्रॅक्टर ड्रायव्हर कडून नाही तर लोकांना नियम घातले का पोळ वाटा काढतात, असं चालत नाही. सुवर्ण हे धातू सांगितलं. का सांगितला? सगळ्या धातूमध्ये पवित्र धातू असणारा काय आहे? सुवर्ण धातू आहे. त्या धातूपासून तयार झालेला नांगर आणि त्या नांगराने नांगरलेली भूमी. काही अडचण नाही, कलियुग आहे, पैसा भरपूर आहे, सोन्याचा नांगर केला. ठीक आहे, चला पुढे बोला. आता सोन्याचा नांगर केला. आता ते यज्ञ कुंड जे करायचं ना, ते यज्ञ कुंड करत असताना त्याला नियम वाक्य काय नियम आहे? धर्मशास्त्र सांगतं, जो कोणी यजमान यज्ञासाठी बसणारा त्या यजमानाच्या उंचीवरती आणि यजमानाच्या
जन्मपत्रिकेवरती ते सगळं अवलंबून किती भूगोलामध्ये आतमध्ये किती खोल घ्यावं लागतं, काय यज्ञकुंड, त्या पद्धतीने तो यज्ञकुंड तयार करावं लागतं. यज्ञकुंड तयार केलं, बरं ठीक आहे. आणखी त्याच्यामध्ये आहुती देण्यासाठी काय लागतात, ते म्हटले समिधा लागतात. आम्हाला पाठ आहे, वड पिंपळ आंबा वगैरे हे सगळं उंबर वगैरे पाठ आहे, ते सगळं आणलं. बरं त्याच्यामध्ये आणखी महत्वाचा एक मुद्दा सांगितला धर्मशास्त्राने, त्याच्यामध्ये मंत्र म्हणण्यासाठी किंवा तो अग्नी प्रज्वलित असा तसा केलेला चालत नाही, तर तो अग्नी कसा पाहिजे, मंत्राच्या बळावरती प्रज्वलित केलेला पाहिजे. त्याला म्हणतात अग्निहोत्री, त्याचं नाव असं आहे. अग्निहोत्री ब्राह्मण लागतात आणि त्या अग्निहोत्री ब्राह्मणांकडून मंत्राच्या बळावरती तो अग्नी प्रज्वलित करायचा. तेही ब्राह्मण आज आहेत कलियुगात. चला आणले, पुढे बोला. ते म्हणजे आता एवढं सगळी सामग्री झाली, पण आणखीन एक महत्वाची सामग्री काही यज्ञामध्ये लागते. ती म्हणजे कोणतं, ते म्हणजे तूप. कुणाचं, नुसतं गाईचं म्हणायचं नाही, कारण गाई भरपूर झाल्या. गावरान गाईचं, ऐका गावरान गाईचं, कारण बारामतीच्या गाईचं चालत नाही. थोडक्यात ओळखून घ्या, दिवस वाईट आहे सध्याची. 6 तारखेपर्यंत मग सगळी नावं घेता येत नाहीत, त्यामुळे बोलायचं नाही, आपल्याला कामही नाही. मग त्या गाईचं तूप चालत नाही. पण ठीक आहे, किती लागतं तूप, ऐका. धर्मशास्त्राला विचारलं किती लागतं, धर्मशास्त्र म्हणलं काही नाही, चमचा भर आणा ना. कुणाचं, गावरान गाईचं नाही म्हणजे वाटीभर, म्हणजे नाही बाजरीभर, नाही नाही. ऐका, धर्मशास्त्र असं बोलतं, जर तुम्हाला यज्ञ फलद्रूप करून घ्यायचा असेल तर त्या यज्ञकुंडामध्ये आम्हाला गावरान गाईच्या तुपाची धार किती पाहिजे माहितीये, हत्तीच्या सोंड एवढी धार सतत सोडावी लागते. आहे का ताकद, काही नाही. फक्त 6000 रुपये किलो आहे तूप. किती, गावरान गाईचं तूप किती किलो आहे, 6000 रुपये किलो आहे फक्त. आणि ते किती लागणार आहे, हत्तीच्या सोंड एवढी धार सतत त्यात सोडायची. किती लागणार आहे, तुम्ही कीर्तन उस्तर हिशोब करा, मी तुम्हाला सांगतो पुन्हा काय खर्च केव्हा करायचा तेव्हा सांगा. मग सोपं का अवघड आहे, करणं अवघड आहे का यज्ञ, म्हणून तर ज्ञानोबा बोलतात काय, योग याग विधी योग याग विधी येणे सिद्धी, म्हणजे तुमच्या पदरात काही पडणार नाही. मग काय म्हणतात त्यानंतर त्याला, वायाची उपाधी गंभ धर्म. वायाची उपाधी म्हणतात, त्याच्या मार्गी जाऊ नका, त्याच्या वाटेला जाऊ नका. जरा पुढे जाऊन सांगू का, निळोबारा बोलतात, नाना साधनाच्या केल्या खटपटा, अनेक साधनं केली हो, पण त्याच्यापासून काही मिळालं नाही. मग काय करा, काही नाही. ज्ञानोबारांनी सोपं साधन सांगितलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे, हरिमुखे म्हणा, मुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याचे गणना कोणा करी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे Yeah.
सांगितलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कुणाला म्हणा म्हणून सांगितलं? पुस्तकाला. कुणाला झोपले काय? त्याच्यामुळे जेवल्यावर कीर्तन नसावं. कीर्तन 7 ते 9 असावं, कीर्तन सुटल्यावर जेवण असावं, मग लोकांना मन लावून ऐकते. आणि त्यात तुम्ही फॅन बिन चांगली व्यवस्था केली. तुमच्याकडे चांगलं यायलाच पाहिजे. मी आता परिसरात सांगतो, कीर्तन सुद्धा ऐकायला तिथं व्यवस्था चांगली, फॅन लावून व्यवस्था हो जावं ऐकायला. आता फॅन आले, पुढच्या वर्षी हळूहळू कूलर येतील. काय सांगता येत? ऐकणाऱ्याची एवढी व्यवस्था म्हणल्यावर सांगणाऱ्याची किती पाहिजे. बघा, जाऊ द्या. मग माझा मुद्दा काय? ज्ञानोबा म्हणतात हरिमुखे म्हणा. कुणी म्हणा म्हणा आम्हाला सांगतात. आम्ही म्हणतो का म्हणतो? हा मुद्दा महत्वाचा. म्हणतो का म्हणतो? म्हणत नाही आम्ही, फक्त म्हणतो, वरचीवर म्हणतो, आतून म्हणत नाही. आमचा हरिपाठ असतो घरी. कधी आंघोळ केली, सुंदर देहा उभे ठेवरी कर्कटावर ठेवून या आंघोळ करून बाहेर येतो. घासत घासत डोकं घासत अंग पुसत बाहेर येतो. देवाची द्वारी मध्येच पुढे हाणतो. बायकोला म्हणतो, बायको बायको माया आली की सगळं विसरून जातो महाराज. तिचं नाव डोळ्यासमोर आलं की सगळं बिघडतं. आणि ते चहा करायला सांगितलेला असतो. देवाची द्वारी चौवेदी ती कुठं तर निघून जातं, तरी सगळं निघून जातं. काय योग याग वेदी वायाची उपाधी जमत नेमकं तेवढ्या तिने बिचारीला माहिती असतं आपल्या मालकाला चहा लगेच लागतो. त्यामुळे तिनं आधीच ठेवलेला असतो हा बाथरूमात गेल्या गेल्या. त्यामुळे लगेच चहा घेऊन येते बिचारी. ते चहा हातात दिल्याबरोबर तो कपातचा त्या कपातला चहा त्या बशीत उवटला आणि मुखाला लावली. मग ते सगळं मधला हरिपाठ विसरून जातो. ती पिऊन बशीतला संपूर्ण झालं की विष्णू विनो जप मधले कुठे गेले? तेवढे चहाच्या कपात दडली विठाला आम्ही करतो ते साधन किती मन लावून करतो हा मुद्दा आहे माझा. ऐका, ज्ञानोबाने म्हणा म्हणून सांगितलं. आम्ही किती मनाने म्हणतो, किती मनापासून म्हणतो याचा विचार केला पाहिजे. आणि मग हेच आमच्या परंपरेमध्ये आम्ही सप्ताह करत असताना आमच्या सप्ताहाच्या पत्रिकेवरती मोठं हेडिंग असतं. काय? अखंड हरिनाम सप्ताह. म्हणून आम्ही सप्ताह करतो. आलं का मुद्दा इथं बरोबर? म्हणून सप्ताह यज्ञेन म्हणून मोठं हेडिंग असतं मला, अखंड हरिनाम सप्ताह. बरोबर आहे. आता अखंड हरिनाम कुणी करायचं? आम्ही. कमीत कमी 7 दिवसात तरी केलं पाहिजे का नाही? कोणी? ज्याच्या गावचा सप्ताह आहे त्याने का आम्ही? तुम्ही 2 तास येणार, आम्ही निघून जाणार. पुन्हा काय? जैसे ते महाराज आज मंडप भरला की उद्या संध्याकाळीच मंडप फुल असं आहे का? नाही. मग अखंड 7 दिवस घडलं. म्हणून त्या सप्ताहाच्या पत्रिकेवरती लिहिलं असतं अखंड हरिनाम सप्ताह. मग पुन्हा काही तिसरी पार्टी एखाद बाहेर सोडून माग आली गुरुची. तिसऱ्या पार्टीने विचार केला, महाराज म्हणजे काय तुम्ही कलियुगात सोपं साधन सप्ताह रूपी येत नाही. म्हणजे हो मान्य आहे. बरं, मग आपण त्या सप्त्यामध्ये पुण्य पुन्हा कुणाला मिळणार? म्हणजे तुम्हाला म्हणायचं का? तसं नाही. म्हणजे सप्ताह म्हणलं की ठरलेली लोक, म्हणजे कोण कोण? ज्याला विणा घेता येतो, ज्याला भजन करता येतं, ज्याला लय चालायचं आहे, त्याला कीर्तन करायला येतं, प्रवचन करायला येतं, पटवत वाजवायला येतो, त्याच्या गळ्यात मला त्यालाच पुण्य मिळणार, बाकी त्याचं काय? श्रीमद भागवताने सांगितलं अरे बाबा तसं तिथं काही नाही. मग आता ऐका, या मंडपामध्ये या सप्ताह रूपी यज्ञामध्ये पुण्याची प्राप्ती कुणा कुणाला मिळते त्याची यादी दिली भागवतकारांनी. काय यादी दिली? आता ऐका. ये मानवा पाप कृतुस्तु सर्वदा सदा दुराचारहा विमार्गहा क्रोधाग्निदग्धा कुटिलस्य कामिना सप्ताह यज्ञानं कलोपनंती. कुणा कुणाला पुण्याची प्राप्ती होते तर सगळी यादी दिली. काय दिली यादी? पहिला मुद्दा सांगितला, हे मानवा पाप कृतुस्तु सर्वदा सदा पाप करणारा मनुष्य असू द्या त्याला पुण्याची प्राप्ती इथंच मिळते. हे मानवा पाप कृतुस्तु सर्वदा सदा दुराचारहा दुर्व्यवहार करणारा. ऐका, दुर्व्यवहार करणारा. त्याच्या पुढे जाऊन बोलतात विमार्गहा. आता विमार्गहा कळाला का? कसोपा करून सांग. कळलं नाही? कळलं सांगूच का? 2 नंबरचा करणारा त्याला सुद्धा हितच यावं लागतं. ये मानवा पाप कृतुस्तु सर्वदा सदा दुराचारहा विमार्गहा. आता पुढे जाऊन बोलतात क्रोधाग्निदग्धा. आता क्रोध आणि दग्ध असणाऱ्याला सुद्धा पुण्य इथं मिळतं. आता माझा मुद्दा एवढाच आहे. क्रोध म्हणजे काय? क्रोध म्हणजे काय? कोणता? मालकोंस दादा कोणता? तोडी तिकडे पेटीचं भजन तिकडे पेश. ईश्वरवीर मला जरा कोणचं स्वरात बोलायचं त्यांच्यामुळेच लागली. आणि पुन्हा माझ्या थापतो. आणि नेमकं माझ्या सुरुवातीच्या काळातच माझ्या नशिबाला आले म्हणून जमलं. हे ना तर खरं असतंय का की लवकर. जाऊ द्या. मग कोणता राग? राग कोणता?
क्रोध म्हणजे राग. कोणता राग सांगा? नाव माहित नाही का? मी सांगून जातो, माहित नसतं. तुझं नाव आहे काय? वैताग्या. त्याचं नाव काय? वैताग्या नावाचा राग. आता ऐकाय मला सांगा, वैताग्या नावाचा राग इथं कोणाला येत नाही? वैताग्या नावाचा राग शिकायला कुठल्या संस्थेत गेलो होतो आपण? दादाकडे गेलो. दादा आम्हाला शिकवायची वैताग्या कोणत्या मात्र्यात बसवायचा. त्याला ऐका, म्हणजे प्रत्येकाला वैताग म्हणजे राग हा येतो. आता ऐका, याच्यामध्ये शब्द वापरताना क्रोध आणि दग्ध सांगितलंय. म्हणजे काय? जो क्रोधाला अवलंबून राहिलेला आहे, नवे त्याला क्रोधाशिवाय ज्याला दुसरं काही माहित नाही, छोट्या गोष्टीवर सुद्धा तो क्रोध करतो, असा जरी असला तरी त्याला पुण्य मिळतं. आता माझा मुद्दा थोडा उलटा घेतो. मला सांगा, जर क्रोधाने दग्ध असणाऱ्याला पुण्य जर इथं सत्यात मिळत असेल तर मला आता असं विचारायचं आहे, मग क्रोध येणं पाप आहे का पुण्य? जर पुण्य मिळत असेल तर याचा अर्थ काय? हे काय? पाप आहे. आम्हाला कळालं पाहिजे क्रोध येणं काय पाप आहे. बघा, तुम्ही आम्हाला तुकोबाराने दाखवून दिलं. तुकोबाराच्या जीवनाचा प्रसंग पहा. तुकोबारांचा मेहुणा घरी जेवायला आला, सहज आला, जेवायला आला. असे उन्हाळ्याचे दिवस होते महाराज. आंब्याचा रस केला असा सुंदर असा. आता माझा सोमवार होता म्हणून आज चुकला, आंब्याचा रस केला महाराज चांगला. पोळ्या वगैरे सगळ्या सुंदर केल्या. जो शेजारी जेवायला बसली तिने स्वयंपाक केलेला होता. आणि गंमत अशी झाली तर तुकोबाराची स्थिती महाराज विधेय स्थिती होती महाराज. काय खातो आम्ही कसं या सांगा. तुकोबारा बसले, शेजारी बसले, पण त्या मेवण्याला म्हणावं तरी करे, अरे घे जरा पोळी अर्धी, रस काय घेणं नाही देणं नाही. तुला खाऊ वाटलं का? मी माझं खाल्लं, मला लागतंय तेवढं खाऊन घे जाणार. बसले दोघं जण. काही नाही महाराज, दिलो नाही, काही नाही. बराच वेळ झालं त्यांचं जेवण झाले. पण तिच्या लक्षात आलं, काय माझा भाऊ जेवला नाही, पोटभर जेवला नाही. तिच्या लक्षात आलं. जिथे भाऊ निघून गेला ती बाहेर आली, बदल ठेवला आणि तो उभारायला कळतं का नाही? काय माझा भाऊ कधी नाही ते आला घरी. बर, मग एवढा सुंदर स्वयंपाक केला पोळ्याचा, पण तुमचं थोडं तरी तोंड उचकटायला पाहिजे होतं. रस घे, भजे घे, काय तर म्हणायला पाहिजे होतं. माझा भाऊ आहे तो, म्हणायला पाहिजे होतं. तो पाहुणा होता, तो मागून कसा खाईल? तो बऱ्या म्हणतात, अगं बाई तुला माहित नाही का काय खातो आम्ही, कसं या सांगा. काय खातो आम्हाला हे कळत नाही का? कारण का रसना येला रसाविते, ज्याला रसनेची चव कळाली तो ते म्हणत काय मागणार आहे. मग तिथं जिजाई रागाला आली. म्हणजे हा क्रोध इतकाही बेकार आहे. तिथं सुद्धा क्रोध आमचा येतो, जेवताना सुद्धा क्रोध येतो. तर आणखी पुढे जाऊन सांगू, जुन्या काळातलं उदाहरण तुमच्या सांगतो महाराज. क्रोध आणि दग्ध असणं म्हणजे काय? एकदम बारीक उदाहरण आहे. तो तुमच्या काळातला सांगतो, जुनं बाबा, तुमच्या आमच्या नाही जुनं. तुमचं लगीन झाल्या त्या काळामध्ये जेवायला बसल्यावर घरात, नवीन लग्न झाले जेवायला बसल्यावर घरात ताटामधल्या वाटीमधल्या भाजीमध्ये मीठ जर कमी असतं तर त्या काळात तुम्ही कुठं ताट ठेवत होता? नाही का कळालं म्हणजे झालं. त्या काळात ताट कुठं जात होतं? एक तर रस्त्यावर जायचं, नाही तर मागे. आता आम्हाला तसं करता येत नाही. आम्ही जर तसं करायला गेलो का कार्यक्रम शाजी असं काही करायचं नाही. त्यांच्यासारखं करायला जाऊ नको. आपलं गप वा वा स्वयंपाक चांगलाच झाला आम्हाला म्हणाला. आता जाऊ द्या, माझा मुद्दा एवढाच आहे. क्रोध आला का नाही म्हणजे एवढा बारीक क्रोध आमच्याकडे. क्रोध नाही असं नाही, पण म्हणून तर भागवतकारांनी ह्याला क्रोधाने दग्ध असणं असं त्याला म्हणतात. त्याला म्हणतात क्रोधाने दग्ध. बारीक गोष्टीवरती आम्हाला राग येणं, वैताग येणं, असा क्रोधाने दग्ध असणारा सुद्धा त्याला पुण्याची प्राप्ती हितच होते. आणि पुढचा मुद्दा सांगतात, क्रोधाने दग्धा पुढे बोलतात कुटिलाच्या कामिना. आता कुटील वेगळं आणि कामीन वेगळं. वास्तविक पाहता कुटील वेगळं आहे आणि कामीन वेगळं. ते म्हणजे कसं काय? हो, कुटील या शब्दाचा अर्थ आपल्याला रोज गाठ पडतात बघा. आपल्या समोर एक बोलतात आणि पाठीमागं सोपं बोलतो. खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे, असा जो असतो त्याला म्हणतात कुटील. पण त्याला पुढे सांगितलं महाराज कोण? कामीन. म्हणजे काय? जो विषयी वासनेच्या आहारी गेलेला आहे असा जरी असला तरी त्याला पुण्याची प्राप्ती कुठे होते? सप्ताह यज्ञेन पुढो पुनंती दे विठाला. म्हणून मग आपल्याकडे ठरलंय महाराज तुकोबारांनी सांगितलं, हा उत्सव नामसंकीर्तन करत असताना कसं करा? यारे यारे लहान तो
तर सगळे या 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 रे या रे, लहान थोर याती भलते नारी सगळे या. म्हणून हा उत्सव आपल्या गावामध्ये अनेक वर्षापासून करत आहोत. त्या उत्सवात त्याची सेवा जगद्गुरु तुकोबाराचा अभंग आहे. तुकोबारा या अभंगातून साध्य साधन भाव सांगतात. पहिला मुद्दा खरं सांगू का, मला इतकं समाधान गुरुजी वाटलं. 8:30 वाजता पकवाज लावून बरोबर 8:45ला 10 मिनिटं कमी असताना माझ्या गळ्यात विना आला. ह्याला म्हणतात त्या परमार्थाची आवड. आता गंमत असे, महाराज दुपारीच गावात येतात, 7लाच येतात, पण भजनी 9 वाजता. कुठे आहे तू? अरे आलाय की गावात, इकडे पकवाज ठीक वाज काढावं लागेल की रे. मला ते असली भाषा पुन्हा देखत 9 वाजता महाराजा देखत. मग पुन्हा ते बिचारा राहणार नाही येणार. मग ते हळूच काढणार, म्हणजे 9:30ला भजन हो बा. आणि 11 वाजले मजा संपली. असं नाही, म्हणजे काय, परमार्थ करत असताना अंगीनं करा, तेवढ्या दर्दीनं करावं. 8:30ला भजन उभा राहिलं म्हणजे हे समाधान. म्हणजे काय, याला उत्सुकता, याला म्हणतात परमार्थाची आवड आहे. आणि मग तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून आम्हाला साध्य साधन भाव सांगतात. 2 मुद्दे महत्वाचे आहेत, साध्य आणि साधन. 2 शब्द जर कळाले तर आमचं जीवन सार्थक होत नाही का. 2च मुद्दे कळाल्याशिवाय आमचं जीवन सार्थक होत नाही. साध्य कशाला म्हणतात आणि साधन म्हणजे काय, पहिलं साधन कळायला पाहिजे. साधन कशाला म्हणतात, आमच्या जीवनात आम्ही जे कार्य करतो त्या कारणाला साधन म्हणतात. करत असणारं कार्य, बरोबर आहे. आम्ही जन्माला आल्यानंतर जे कार्य केलं पाहिजे त्या कार्याला साधन म्हणतात. ऐका, साधन म्हणजे काय, साधक साधक, जोपर्यंत साधकाची स्थिती येत नाही तोपर्यंत साधन घडत नाही. मग उगच जन्मायचं उगच मारायचं याला काही अर्थ नाही. ऐका, साधन करायचं असेल तर साधकाची दशा यावी लागते. असं मग ते साधक 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 म्हणजे काय, साधक म्हणतात कुणाला, तुकोबाराने साधकाची व्याख्या सांगितली. साधकाची दशा असावी उदार, साधकाची दशा असावी साधकाची स्थिती कधी येते, उपाधी नसावी अंतर्वाही. आता ही उपाधी शब्द काय, उपाधी कळाली पाहिजे आम्हाला. उपाधी सांगू का, काही नाही, बारक्या बारक्या आपल्या जीवनात उपाधी. काय काय उपाधी सांगू का. आता कीर्तन चालू. आता इथं बरीचशी माझ्या अनोळखी मंडळी, बरोबर, अनोळखी मंडळी आहेत. आता मला काय माहिती या जमलेल्या काळकऱ्यामध्ये कोण किती चालीचा आहे, म्हणजे चाल म्हणणार आहोत, शब्द सांभाळून घेतो लक्षात. मला माहितीये का, ठीक आहे. आता गंमत अशी असते, जरी 8:30ला कीर्तन उभा राहिलं, भजन उभा केलं तरी वेळ पुरत नाही. वक्त्याला बोलायला तरी वेळ पाहिजे, मग कीर्तनाला चाली तरी किती द्यायच्या, सगळ्या अडचणी असतात. चुकून गडबडीमध्ये एखाद्याची चाल काय राहते, चाल राहिली का नाही, ज्याची चाल राहिली का नाही, घेतले सोडून बर ते जाताना गप जात. कळत नव्हतं काय, 2 जण पुढे उभा होते, त्या दोघांना नाही कळू द्या, पुन्हा आमच्यावर येत. महाराजाला तर माहित नाही का, भागात फिरते तिकडे सगळे, खडावशी गाव आहे, 13ला दिंडीला येते, माहित नाही का मी किती चालीच आहे. नाही दिली हे मनात येण, ही एक उपाधी आहे विठाला. एकदम सोपं बोलतोय, उपाधी नसावी. मी कोणीतरी आहे, मीची एक ही उपाधी. मी कोण आहे सा, आमच्याकडे प्रमाण आहे. मग मी कोण आहे ही जी उपाधी, मी कोण आहे जोपर्यंत मी माणसाचा जात नाही, मी नावाची उपाधी जात नाही, त्याच्याशिवाय परमात्मा भेटत
नाही. मी जी उपाधी आमची केली पाहिजे. मी गायनाचार्य आहे, मी पकवाज आहे, मी पिटीवाला आहे, मी कीर्तनकार आहे, म्हणजे ही जी उपाधी आहे ही उपाधी नसावी. ठीक आहे. 2 मुद्दे सांगितले. कशी उपाधी नसावी? आतही नसावी आणि उपाधी बाहेरही नसावी. म्हणजे काय असतं, काही गमतीदार लोक असतात, काही लोक महाराज तोंडावर बोलत नाही, काही लोक तोंडावर बोलत नाही पण महाग बोलल्याशिवाय राहत नाही. जे आरती महाग बोलणार आहे ते आरती ओळखायचं ही आतली उपाधी. ही उपाधी कसली आहे? आतली आहे. आणि जो मनुष्य बाहेर तोंडावर बोलतो ना त्याला ओळखायचं ही बाहेरची उपाधी. ही उपाधी. बरं ठीक आहे. उपाध्या किती आहेत? अरे अनेक उपाध्या आहेत. जरा पुढे बोलू का? अनेक उपाध्या आहेत. अरे खुर्ची प्राप्त होणं ठीक आहे. तुम्हाला काय चला मी म्हणतो तुम्हाला आज मुख्यमंत्री केलं, काय अडचण आहे का? केलं तुम्हाला मुख्यमंत्री, अडचण आहे होणार का नाही? नको कुणाला वाटलं महाराज मुख्यमंत्री, अहो जाऊ द्या मुख्यमंत्री, गावचा सरपंच आलं तर किती मोठं वाटतं. मुख्यमंत्री झालं काय खरंय, सरपंच झालं तर ती उपाधी, त्याला म्हणतात उपाधी. कुठं नसावी? आतही नसावी बाहेरही नसावी. मग आत काय पाहिजे? आत हरी, आतही हरी पाहिजे आणि बाहेरही हरीच पाहिजे. बरं दुसरं काही नाही पाहिजे. त्याला म्हणतात साधकाची दशा उदास असावी. उदास, उदास या शब्दाचा अर्थ असा आहे, जर आम्हाला बाहेर आलो आणि बाहेर जर आम्हाला समाजामध्ये लोकांनी जर म्हटलं वा काय कीर्तन महाराज झालं, वा मध्ये जर महाराज अडकला तर महाराज पुन्हा पुढे जात, पुढे म्हणजे घरी न घरी जातो, पुढचे कीर्तन करतो. पण जे कीर्तन हे साधन परमात्म्याच्या प्राप्तीच आहे ना, ते परमात्म्याच्या प्राप्तीचं म्हणून राहत नाही, ते लौकिक अर्थाने होतं. ह्याला म्हणतात उपाधी नसावी. आंतरबाह्य. आला का मुद्दा लक्षात? चला ठीक आहे. मग ही साधकाची दशा आहे. जोपर्यंत साधकाची दशा येत नाही तोपर्यंत साधन घडत. ठीक आहे. मग पहिलं साधन तुको बरं आहे. आम्हाला तुम्ही काय सांगितलं अभंगाच्या पहिल्याच्या? मने झाला विष्णुदास